भाग्यवान आहात तुम्ही. 80-90 किलोमीटर अंतरावरती दर्शन घ्यायला तुम्हाला मावळी ज्ञानोबारायांचं मंदिर आहे. 25 किलोमीटरच्या अंतरावरती जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य निळोबारायांचं मंदिर आहे. पहा, आज गेलो होतो आम्ही दर्शनासाठी. जगाचा मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा भेटण्यासाठी आला, पण जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमनाचा अधिकार ऐकलेला होता निळोबारायांनी. फक्त तुकोबारायांचा धावा करत होते, माहिती तुकोबाराय वैकुंठ गमन झालेत, वैकुंठाला गेलेत. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मानं अंतकरण जाणलं. निळोबारायांनी स्वतः अन्न आणि पाण्याचा त्याग केलेला होता. पाण्याचा थेंबही जिभेवरती ठेवत नव्हते. पांडुरंग परमात्म्याला दया आली आणि पांडुरंगानं ठरवलं, तुकोबाराय वैकुंठाला गेलेत ना, मी जाऊन दर्शन देतो. पांडुरंग परमात्मा स्वतः भेटण्यासाठी निळोबारायांकडे गेले. पण निळोबारायांनी पाहिलं, विचारलं, कोण? पांडुरंग आहे. तुला कोणी बोलवलं देवा? तुझा नाही दावा करत मी. जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन घ्यायचंय, म्हणजे तुकोबारायांची भेट घ्यायची, त्यांना गुरु मानायचं, अनुग्रह घ्यायचा मला त्यांच्याकडून. तुझा धावा नाही करत, तुला कोणी बोलवले? परत निघून जा. पांडुरंगाच्या लक्षात आलं, श्रेष्ठ भक्त आहे. पांडुरंग परमात्मा परत गेले, पण पर्याय नाही. निळोबारायांचा जीव जाईल, प्राण त्याग करतील, यासाठी तुकोबारायांना सांगितलं. निळोबाराय म्हणतात, पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुकोबाराय वैकुंठावरून तुम्हाला निळोबारायांना अनुग्रह देण्यासाठी परत मृत्यू लोकावरती जावं लागतंय. ज्या वेळेला तुकोबाराय मृत्यू लोकावरती आले आणि अनुग्रह दिला निळोबारायांना, फक्त तुकोबारायांचा धावा करायचे, नामस्मरण करायचे, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचे. कित्येक वर्ष निळोबारायांच्या घरी जगाच्या मालकानं राबलाय, काम केलंय. पण ज्या वेळेला निळोबारायाच्या मुलीचं लग्न झालं ना, लग्नामध्ये जगाच्या मालकांनी पडेल ती कामं केली आहेत. प्रत्येकाला काही ना काहीतरी कामाचा मोबदला म्हणून निळोबारायांनी दिलाय. पांडुरंग परमात्म्याला जो कामासाठी विठू नावाचा जो काम गडी ठेवलेला आहे ना, पंढरीचे पांडुरंग परमात्मा, विठोबा काहीतरी तुम्हाला फुल नाही, फुलाची पाकळी काहीतरी द्यावंसं असं वाटतंय, बुक्का लावतून काहीतरी तुम्हाला त्याच्या बदल्यात मोबदला म्हणून देतो. पंढरीचे पांडुरंग परमात्म्यानं काम गड्याच्या रूपामध्ये सांगितलं, देवघरात जातो आणि दर्शन घेऊन परत तुमच्याकडे येतो. निळोबारायांना सांगून देवघराच्या दिशेने गेले. पण जे कामासाठी जे राबले ना, देवघराकडे गेल्याच्या नंतर पंढरीचे पांडुरंग परमात्मा होता तिथूनच गुप्त झाला, अदृश्य झाला पांडुरंग परमात्मा. तिथून निळोबारायांच्या लक्षात आलं, जगाचा मालक आपल्या घरी राबलाय. कित्येक वर्ष पंढरपूरच्या मालकानं काम केलंय. मला सांगायचंय काय, जगाचा मालक संतांच्या घरी राबतोय. पहा, जवळ आहे म्हणून बहुतेक बरेच जण असतील असे की अजूनही दर्शनाला गेले नसतील. गेल्याच्या नंतर लक्षात येतं, पहा त्यांचं चरित्र काय आहे. प्रत्येक गोष्टीचा त्याग केल्याशिवाय गोष्टी कळत नाहीत. मुलाचं, मुलीचं, पत्नीचं सुद्धा त्यांच्या नाव लक्षात राहू नये असे संत महात्मा आहेत. भगवान परमात्माला समर्पण केलं होतं, परमार्थ केला. असं नाही सांगितलं साधू संतांनी, तुम्ही प्रपंच करू नका, प्रपंच करा. पण ज्या वेळेला प्रपंचाला परमार्थाची जोड असेल, प्रपंच आपोआप होत असतो, पण परमार्थ करावा लागतो. पण आपण प्रपंच करतो, तुम्हाला वाटतं परमार्थ होईल. नाही, प्रपंच होत असतो, पण परमार्थ मन लावून करावा लागतो. त्याशिवाय पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शनाने भेट आपल्याला जीवनात कधी होऊ शकत नाही. जगाचा मालकाचं दर्शन झालं पाहिजे. आपल्याला तर देव भेटण्यासाठी येत नाही. पांडुरंग परमात्मा संत महात्म्याला म्हणायचा, काहीतरी मागा. संतांना म्हणायचं, काहीतरी मागा. संतांनी मागितलं, पण काय मागितलं? आकल पायुष व्हावे तया कुळा, माझ्या सकळ हरीचे दासा. मागितलं संतांनी, काय मागितलं? देवा माझे मन लागो तुझे चरणी. संतांनी मागितलं, काय मागितलं? संत म्हणतात, हेची दान देगा देवा आणि तुझा विसरण व्हावा. पंढरीश पांडुरंग परमात्मा विनंती करायचं, काहीतरी मागा, काहीतरी मागा. आपण नाही जात वारी करण्यासाठी, पण मी सांगू, त्या पांडुरंगाचं एकदा तरी दर्शन घेण्यासाठी जावं. अंतःकरणातून हात पाय सही सलामत आहेत आपल्याला. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय आहे, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय आहे. भगवान परमात्मा विनंती करतो,
कान दिलेत आपल्याला कशासाठी? भगवान परमात्माच्या नामचिंतनाचं गुणगण ऐकण्यासाठी. डोळे दिलेत कशासाठी? भगवान परमात्माचं रूप पाहण्यासाठी. हात दिलेत आपल्याला कशासाठी? भगवंताच्या भजनामध्ये टाळी वाजवण्यासाठी. पाय दिलेत आपल्याला कशासाठी? पंढरपूरची आळंदीची देहूची वारी करण्यासाठी आणि पांडुरंग परमात्माचं दर्शन घेण्यासाठी. आपण इंद्रियाचा योग्य वापर नाही करत. जगाच्या मालकाला सुद्धा दया येते हो. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, अशा सुद्धा वारकऱ्यानं पंढरपूरच्या दर्शनासाठी जावं. लोहळ्या क्षेत्राच्या ठिकाणी पोहोचला आणि वारकऱ्याजवळ निरोप दिला. सर्व वारकरी मंडळी पंढरपूरला, साधू संत मंडळी दर्शन घेण्यासाठी त्या रावळामध्ये पंढरपूरच्या विटेवरती जो उभा आहे ना पांडुरंग परमात्माचं दर्शन घेण्यासाठी. पण जगाचा मालक लोहळ्या क्षेत्राच्या ठिकाणी ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, अशा भक्ताला भेटण्यासाठी. त्या भक्ताचं नाव आहे भक्त कुर्मदास. भक्ती करावी, हात पाय सही सलामत दिलेत आपल्याला, पण अंतःकरणातून भक्ती करावी. त्या जगाच्या मालकाचं एकदा तरी जाऊन दर्शन घ्यावं.